हा सर, हे बघा इथे येतं रिपोर्ट्स, सेल अनालिसिस, त्याच्यामध्ये हा ऑप्शन घ्यायचा सेल बुक. ओके, इथे डेट टाकायची का आता मला जुलैचा पाहिजे तुम्हाला, बरोबर? ओके, जुलैचा मग 1/7/31 डेट टाकली. ओके, आणि इथे फक्त डिटेल आहे जी समरी घ्यायची, समराईज. ओके, बस एक्सेप्ट करा. एक्सेप्ट केला की ते तुमचं एंटर मारा, रिपोर्ट जनरेट होईल. ओके, आणि इथे हे करण्यासाठी एक्सपोर्ट करण्यासाठी Alt+P बटन दाबायचं. Alt+P, P फॉर पुणे. ओके, तुम्हाला एक्सेल मध्ये लागतो का पीडीएफ मध्ये? नाही, टी नाही सर, पी, पी फॉर पुणे. हा, पीडीएफ मध्ये लागतो ना तो? ओके, डायरेक्ट एक्सेल पाहिजे तर एक्सेल ला क्लिक करायची, पीडीएफ पाहिजे तर व्ह्यू. हा, व्ह्यू करायचा इथे. ओके, तर खाली इथे बघा पीडीएफचा आयकॉन दिसतोय तुम्हाला. एक मिनिट, मी तुम्हाला रेकॉर्डिंग पण पाठवतो. एक मिनिट थांबा. बाकी हा रिपोर्ट बरोबर आहे तुझा. बस तिथे पीडीएफ ला क्लिक करायची, इथे तुम्ही पीडीएफ ला क्लिक करा, एक्सपोर्ट होईल, नंतर तो सेव्ह ॲज करा, ते बॅकग्राऊंड ओपन होईल तुमच्या इथे. थांबा थांबा एक मिनिट. ओके, डायरेक्ट याच्यामध्ये क्रोम मध्ये ओपन होईल. हो, करा ना. सॉफ्टवेअर मध्ये मिनिमाइज करून ठेवलं तरी चालेल. हो. एंटर. दाबून अल्ट की असते ना, डावीकडे उजवीकडे सगळीकडे असते अल्ट की. दोन की अल्ट आणि हा, व्ह्यू करा. व्ह्यू करा. बरोबर, पीडीएफ ला क्लिक करते आयकॉनला, पीडीएफ मध्ये क्रोम मध्ये ओपन होणार बॅकग्राऊंडला तुमचा. हे मिनिमाइज करा, मिनिमाइज करा की मिनिमाइज बाजूचं. ओपन नाही झालं तुमचा, बस डायरेक्ट ओपन होईल समोर तुमचा.